टीईटी पेपर फुटी प्रकरणी एसआयटी गठीत, मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना फोन करून आदेश। ठाण्याचे जॉइंट सीपी पंजाबराव उगलेंच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत, कठोर कारवाई करा, कुणाचीही गय करू नका, फडणवीसांचे आदेश। ठाण्यामधून पेपर लीक झाल्याची माहिती, 2,26,000 शिक्षक परीक्षार्थींचं भवितव्य टांगणीला, तर आरोपी दिल्लीतून आले, 1.5 कोटी रुपयात पेपरचा व्यवहार ठरला होता। मात्र सापळा रचून भिवंडीच्या कोणगावातून आरोपींना ताब्यात घेतलं। टीईटी पेपर फुटी प्रकरणी पोलिसांची माहिती। संशयितांकडे मिळालेल्या प्रश्नांमध्ये आणि टीईटीच्या प्रश्नपत्रिकेत साम्य आढळलंय। मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश, दोषींवर कठोरात कठोर कारवाईचा इशारा। टीईटी पेपर फुटी प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीची घटना संतापजनक, असे गैरप्रकार खपवून घेणार नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। दोषी कुणीही असला तरी सोडले जाणार नाहीत, असाही दिला इशारा। पेपर लीक नाही तर युवकांच्या भविष्याची चोरी, देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वसुली सिस्टीम बनवलंय। टीईटी पेपर फुटीवरून राहुल गांधींची सरकारवर टीका। वारंवार होणारी पेपर फुटी थांबवण्यासाठी सरकारनं लक्ष द्यावं, यामुळे महाराष्ट्राला बदनाम करून ठेवलंय, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। फोडाफोडीतून जन्मलेल्या सरकारला पेपर फुटी रोखता येत नाही, परीक्षार्थींच्या मनस्तापाची जबाबदारी स्वीकारून सरकारनं माफी मागावी, रोहित पवारांची मागणी। टीईटी पेपर फुटीवरून अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार संतापले, पेपर फुटीत सरकारचा सहभाग असेल, दानवेंचा गंभीर आरोप, तर राज्यकर्त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, वडेट्टीवारही कडाडले। सभागृहात आज मुद्दा मांडणार। मुख्यमंत्री पदासाठी आणि तुमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी टीईटीचे पेपर फोडलेत का? टीईटी पेपर फुटीचा उगम ठाण्यात आढळलाय, रोहिणी खडसेंचा निशाणा। सरकारमध्ये पेपर फुटीशिवाय परीक्षा घेण्याची क्षमता नाही, डबल इंजिन सरकार नाही, हे डबल लीक सरकार। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा। अमित शहांकडून ऑपरेशन देवेंद्र सुरू, फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय। फडणवीसांनी पंतप्रधान होऊ नये म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपमध्ये राष्ट्रप्रथम हेच मोठं ऑपरेशन, ज्यांना शिवसेना नाही कळली त्यांनी भाजप काय करणार, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। आईची शपथ घेऊनही गद्दारी केली, मुलीची सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली स्वतःची खोक्यांसोबत सोयरीक जुळवली, उद्धव ठाकरेंचा वाशिममधून खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल, भर सभेत ऑडिओ क्लिपही ऐकवली। उद्धव ठाकरेंनी दाखवलेला व्हिडिओ खरा, फुटीर खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया, मी शपथ घेतली नव्हती, संजय देशमुखांची उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे स्वतः गद्दार आहेत, ठाकरेंनी 2019 मध्येच गद्दारी केली, दुसऱ्यांना गद्दार म्हणताना स्वतः गद्दारी केल्याची जाणीव ठेवा, संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर निशाणा। सिद्धार्थ देवळे तयारीला लागा, 3 वर्ष तुमच्या हातात, 2029च्या वाशिम विधानसभेसाठी ठाकरेंकडून उमेदवार जाहीर, हिम्मत असेल तर राजीनामा द्या अन मैदानात उतरा, फुटीर खासदारांना ठाकरेंचं आव्हान। उद्धव ठाकरे काहीही म्हणाले तरीही साहेबांवर उलटून बोलणार नाही, ठाकरेंनी सभेत केलेल्या टीकेनंतर खासदार आष्टीकर यांची प्रतिक्रिया, पुढच्या वेळी निवडून येईन की नाही ते काळच ठरवेल, आष्टीकरांचं वक्तव्य। गद्दारी करायची असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवा, 12 वर्ष मोदी विकास करू शकले नाहीत, हे काय करणार, पंतप्रधानांसह फुटीर खासदारांना संजय राऊतांचा खोचक टोला। मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय बैठक, फडणवीसांसोबतच्या एकत्रित प्रवासावर उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी। विमानापेक्षा इमान महत्वाचा, फडणवीसांना कपटी मित्राची जाण, ठाकरे फडणवीसांच्या एकत्रित प्रवासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य। भाजप हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा पक्ष, राम मंदिर दान घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे कडाडले,
तर अटलजी अडवाणींना कधीही निधीची कमतरता भासली नाही. विकास निधी हा काय भाजपच्या मालकीचा नाही, ठाकरेंचा घणाघात. 2029 ची निवडणूक भाजप एकटा लढणार. शिंदे अजितदादांचे आमदार फुटतील आमदार भाजपच्या चिन्हावर निवडून लढतील. रोहित पवारांचा खळबळजनक दावा. रोहित पवार पुढे आम्ही तुमचे झेंडे घेऊन फिरणार. ऑपरेशन तुतारी आधीच झालं होतं. अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा. ठाकरे सेनेच्या रविकिरण इंगवलेंकरून आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल. क्षीरसागर कंत्राटदाराकडून खंडणी मागत असल्याचा आरोप करण्यात आलाय. 40 लाख दिल्याचा कंत्राटदाराकडून उल्लेख, तर आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, क्षीरसागर यांचं वक्तव्य. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. व्हिडिओ एडिट करून माझ्यावर आरोप. आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. खंडणीच्या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण. शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना कमिशन मागतानाचा कथित व्हिडिओ समोर. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणेंची मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहत एसआयटी चौकशीची मागणी. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा एसआयटीच्या रडारवर. सौरभ सोनवणेची 4 तास एसआयटी चौकशी. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरण. घुले कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. पोलीस संरक्षणाची घुले कुटुंबाची अधीक्षकांकडे मागणी. रामेश्वर गायकवाडा अटक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील भायखळामध्ये 30,000 विषारी गोळ्या वाटून लोकांना मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलाय. गोळ्या वाटप करणाऱ्याला भायखळा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बुलढाणा शेगाव मंदिर परिसरात एफडीएची कारवाई. उघड्यावर पेढे विक्री करणाऱ्यांवर एफडीएनं कारवाई केली आहे. भेसळयुक्त पेढे असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कल्याणमध्ये कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश. वकिलीच्या आड देहव्यापाराचा कथित व्यवसाय सुरू होता. नामांकित महिला वकिलाला अटक करण्यात आली आहे. 24 आणि 26 वर्षीय 2 पीडितांची सुटका करण्यात आली आहे. मुंबईमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक. मुंबई गुन्हे शाखेकडून 3घांना अटक. अंधेरीत गुन्हे शाखेनं सापळा रचून 3घांना अटक केली आहे. सांगलीमध्ये भाजप आमदार सुधीर गाडगीळांच्या गाडीला अपघात. अपघातात गाडगीळांसह 5 जण जखमी. रत्नागिरी नागपूर महामार्गावर सांगलीच्या मिरज जवळ अपघात. दुचाकीला धडकल्यानं अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज. डोंबिवलीत लवकरच ई बसेस धावणार. डोंबिवली मनपा उपक्रम राबवणार. दीपेश म्हात्रे यांची माहिती. बोरिवलीच्या आयसी कॉलनीत भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून गोव्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या फेस्टिवलचं आयोजन. महापौर रितू तावडेंनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तुळजापूर शहरातील यात्रा मैदानावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन. मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बांगड्यांचा हार घातला. महिलांकडून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील आदमपूर फाट्यावरील रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी. वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. शेतामध्ये पावसाचं पाणी साचलं. खरडलेल्या पेरणीला सुरुवात करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातल्या पातूर आलेगाव डोणगाव मेहकर मार्गावरील अंबाशी पुलावर पाणी. पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक तात्पुरती बंद. परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. अर्धा तासाहून अधिक काळ शहरासह परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा. अकोला शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. शहरातील उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा कक्ष. भाजप हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा पक्ष. राम मंदिर दान घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे कडाडले.
तर अटलजी अडवाणींना कधीही निधीची कमतरता भासली नाही। विकास निधी हा काय भाजपच्या मालकीचा नाही, ठाकरेंचा घणाघात। 2029 ची निवडणूक भाजप एकटा लढणार, शिंदे अजितदादांचे आमदार फुटतील आमदार भाजपच्या चिन्हावर निवडून लढतील, रोहित पवारांचा खळबळजनक दावा। रोहित पवार पुढे आम्ही तुमचे झेंडे घेऊन फिरणार, ऑपरेशन तुतारी आधीच झालं होतं, अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। ठाकरे सेनेच्या रविकिरण इंगवलेंकरून आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल। क्षीरसागर कंत्राटदाराकडून खंडणी मागत असल्याचा आरोप करण्यात आलाय। 40 लाख दिल्याचा कंत्राटदाराकडून उल्लेख, तर आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, क्षीरसागर यांचं वक्तव्य। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, व्हिडिओ एडिट करून माझ्यावर आरोप। आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार, खंडणीच्या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण। शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना कमिशन मागतानाचा कथित व्हिडिओ समोर। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणेंची मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहत एसआयटी चौकशीची मागणी। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा एसआयटीच्या रडारवर, सौरभ सोनवणेची 4 तास एसआयटी चौकशी। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरण, घुले कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। पोलीस संरक्षणाची घुले कुटुंबाची अधीक्षकांकडे मागणी, रामेश्वर गायकवाडा अटक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। मुंबईतील भायखळामध्ये 30,000 विषारी गोळ्या वाटून लोकांना मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलाय। गोळ्या वाटप करणाऱ्याला भायखळा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। बुलढाणा शेगाव मंदिर परिसरात एफडीएची कारवाई, उघड्यावर पेढे विक्री करणाऱ्यांवर एफडीएनं कारवाई केली आहे। भेसळयुक्त पेढे असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। कल्याणमध्ये कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश, वकिलीच्या आड देहव्यापाराचा कथित व्यवसाय सुरू होता। नामांकित महिला वकिलाला अटक करण्यात आली आहे। 24 आणि 26 वर्षीय 2 पीडितांची सुटका करण्यात आली आहे। मुंबईमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक, मुंबई गुन्हे शाखेकडून 3घांना अटक, अंधेरीत गुन्हे शाखेनं सापळा रचून 3घांना अटक केली आहे। सांगलीमध्ये भाजप आमदार सुधीर गाडगिळांच्या गाडीला अपघातात गाडगिळांसह 5 जण जखमी। रत्नागिरी नागपूर महामार्गावर सांगलीच्या मिरज जवळ अपघात, दुचाकीला धडकल्यानं अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज। डोंबिवलीत लवकरच ई बसेस धावणार, डोंबिवली मनपा उपक्रम राबवणार, दीपेश म्हात्रे यांची माहिती। बोरिवलीच्या आयसी कॉलनीत भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून गोव्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या फेस्टिवलचं आयोजन, महापौर रितू तावडेंनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली। तुळजापूर शहरातील यात्रा मैदानावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन, मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बांगड्यांचा हार घातला, महिलांकडून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील आदमपूर फाट्यावरील रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत, खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, शेतामध्ये पावसाचं पाणी साचलं, खरडलेल्या पेरणीला सुरुवात करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातल्या पातूर आलेगाव डोणगाव मेहकर मार्गावरील अंबाशी पुलावर पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक तात्पुरती बंद, परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला। अकोल्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी, अर्धा तासाहून अधिक काळ शहरासह परिसरात मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा। अकोला शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, शहरातील उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा करणारे पाईप चोकअप, पुलावरील थेट पाणी रस्त्यावर वाहू लागलंय।
नांदेड जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी शेतकरी स्प्रिंकलरच्या सहाय्याने हळदीचं पीक वाचवण्याचा प्रयत्न करतोय। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची ही धडपड अद्यापही सुरूच आहे। मुंबई सीएसएमटी स्थानकाबाहेर कोयता उगारल्याप्रकरणी एकाला अटक। पोलिसांनी तरुणाकडून कोयता हिसकावून घेतलाय। घटनेत कुणीही जखमी नाही, पोलिसांची माहिती। उल्हासनगरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। किरकोळ वाहनाच्या धडकेतून मारहाण करण्यात आली आहे। 5 ते 7 जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद। पुण्याच्या शिरूरमध्ये बेल्हे जेजुरी मार्गावर अपघाताची मालिका सुरूच। पिंपरी कावळा परिसरात कारचा अपघात। चालकाचा रस्त्याने वळणाचा अंदाज न आल्याने कार उलटली आहे। जळगावच्या पाचोऱ्यातून गुजरातकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात। 6 प्रवासी जखमी। ट्रॅव्हल्समध्ये 22 प्रवासी होते। सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी अभ्यास करत ठिय्या मांडलाय। गावात 15 ते 16 तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी संतप्त आहेत। मोहोळमधील सीना काळेगावमधील विद्यार्थी आणि पालक संतापले आहेत। कल्याणच्या टिटवाळ्यात भरधाव कारच्या धडकेत 3 मुलं जखमी। पाणी आणण्यासाठी निघालेल्या मुलांना भरधाव कारची धडक। अपघातात गाळ्याची भिंतही कोसळली आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीत अल्पवयीन मुलींना फूस लावून अत्याचार केल्याचा आरोप। आरोपीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अत्याचार प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते।